राहुल गांधींना कदाचित या गोष्टीची कल्पना नसेल की प्रोॲक्टिव्हली सरकारने कारवाई करून पेपर फोडणाऱ्यांना पकडलं आणि म्हणून ती परीक्षा पुढे नेली. पेपर फुटल्यानंतर नाही, त्याच्या आधी ही कारवाई महाराष्ट्र सरकारने आमच्या पोलिसांनी केलेली आहे आणि निश्चितपणे पुढची परीक्षा योग्य पद्धतीने व्हावी याचं नियोजन चाललं आहे. त्याच्या तारखा देखील लवकरच आम्ही घोषित करणार आहोत. फक्त मला याची कल्पना नाही की राहुल गांधींनी हे ट्विट परदेशातनं केलं आहे की देशातनं केलं आहे, कारण ते बहुतांश वेळी परदेशात असतात, त्यामुळे त्यांना सगळी माहितीच असते असं नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी हे देखील जाहीर करावं की तुम्ही नवीन परीक्षा कधी घेणार आणि शेवटचा प्रश्न ज्यांचं वर्ष वाया गेले त्यांना त्या वयाच्या अटीमधून सूट देण्यात यावी. मला असं वाटतं की या तिन्ही गोष्टींचं उत्तर यापूर्वीच दिलेलं आहे. आपण प्रोॲक्टिव्हली कारवाई केली आहे. ज्यांना पकडलं आहे ते तर आंतरराज्यीय गुन्हेगार निघालेले आहेत. इतर राज्यांमध्ये त्यांनी कारवाई केलेली आहे. त्यामुळे ही जी कारवाई आपण केली यामुळे अनेक राज्यातली पेपरफूट वाचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे. राहुल गांधींनी पहिल्यांदा स्वतःकडे, स्वतःच्या पक्षाकडे, स्वतःच्या सरकारकडे पाहावं आणि त्याच्यानंतर हे बोलावं. मी विधानसभेत घोषणा केली होती, आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं. यावेळी आम्ही त्यांनाही 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता, पहिल्यांदा खास बाब म्हणून. परंतु रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ता पक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी. म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. मुळामध्ये दुसरी जी अट होती की 26-27चेही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे. 25-26चे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर अशा पद्धतीनं मदत मिळणार आहे. यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली. पहिल्यांदा तर ज्या संघटनांनी सांगितल्या त्या संघटनांना मला हे विचारायचं आहे की एस टी तोट्यात आहे, त्याच्याकरता तुम्ही काही करताय का? काही उपाययोजना केल्या आहेत का? केवळ प्रत्येक गोष्टीवर टीका करायची आणि एस टी मात्र तोट्यात ठेवायची, हे बंद केलं पाहिजे. एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एस टी महामंडळाचीच असणार आहे. त्यामुळे कुठलाही त्या ठिकाणी माहिती न घेता केवळ प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा हे योग्य नाही आहे. पहिल्यांदा या सगळ्या संघटनांची जबाबदारी आहे की एस टीच्या सगळ्या घोटाळ्यांना बाजूला करून एस टी फायद्यात आणली पाहिजे. या दृष्टीनं मात्र कुठलंही काम करताना ते दिसत नाही.